ठाणे महापालिकेच्या दोन्ही नाट्यगृहात मतदानासाठी जागृती. गडकरी रंगायतन आणि घाणेकर नाट्यगृहात प्रत्येक प्रयोगाच्या वेळी दिला जातो मतदानाचा संदेश. लोकसभेच्या निवडणुकीत 20 मे रोजी मतदारांनी मोठ्या प्रमाणावर मतदान करावे याबद्दल ठाणे महानगरपालिका विविध उपक्रमांमधून जागृती करत आहे. याच उपक्रमात ठाणे महापालिकेच्या राम गणेश गडकरी रंगायतन आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे प्रत्येक प्रयोगाच्या आधी मतदान करण्याबद्दलचा संदेश दिला जात आहे. त्यामुळे हजारो नाट्य रसिकांना मतदान करणे हे राष्ट्रीय कर्तव्य असल्याची जाणीव करून दिली जात आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिलेल्या निर्देशानुसार अधिकाधिक नागरिकांपर्यंत मतदान करण्याचा संदेश महापालिकेच्या यंत्रणेमार्फत पोहोचवण्यात येत आहे. गडकरी रंगायतनची आसन क्षमता 1000 प्रेक्षकांची आहे. तेथे दररोज किमान 2 नाटकांचे प्रयोग होतात. शनिवारी व रविवारी हे प्रमाण 3 प्रयोगांपर्यंत जाते. तर घाणेकर नाट्यगृहाची आसन क्षमता 1100 प्रेक्षकांची आहे. येथे दररोज किमान 1 प्रयोग होतो, तर शनिवार रविवारी किमान 2 प्रयोग होतात. घाणेकर नाट्यगृहातील मिनी थिएटरमध्येही प्रयोग होतात. या प्रयोगांना येणाऱ्या हजारो रसिकांच्या माध्यमातून त्यांना आणि त्यांच्या मार्फत त्यांच्या कुटुंबियांपर्यंत मतदान करण्याचा संदेश पोहोचवण्यात येत आहे. जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रियेत मतदानाचा सहभागी वाढवण्यासाठी स्वीप अंतर्गत मतदार जागृतीकरिता विविध उपक्रम राबवले जात आहेत. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेद्वारेही जाहिराती, बॅनर, सोशल मीडिया, आशा सेविका तसेच महापालिकेच्या विविध उपक्रमांतर्गत मतदान जनजागृती करण्यात येत आहे. महापालिकेने मतदान यंत्रांची प्रतिकृती असलेला मॅस्कॉटही तयार केलेला आहे. त्याचबरोबर मिनी मॅरेथॉन आणि फ्लॅश मॉबच्या माध्यमातूनही मतदान जागृतीचा संदेश देण्यात आला आहे. देशभरात सुरू झाले एकूण 7 टप्प्यामध्ये होणाऱ्या या निवडणुकीत ठाणे, पालघर, भिवंडी, कल्याण, डोंबिवली आणि मुंबई या लोकसभा क्षेत्रात 5व्या टप्प्यात सोमवार दिनांक 20 मे रोजी मतदान होत आहे. 18 वर्षावरील प्रत्येक नागरिकाला मतदानाचा हक्क आहे. राज्यघटनेने आपल्याला दिलेला हा अधिकार आपण अवश्य बजावावा आणि मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी जरूर हातभार लावावा अशी आपल्याला आग्रहाची विनंती. लोकशाही सुदृढ करण्यासाठी आपलं एक मत बहुमोलाचं ठरणार आहे. लक्षात ठेवा, सोमवारी 20 मे 2024 रोजी आपल्याला मतदान करायचंय. मतदान अवश्य करा, लोकशाही बळकट करा. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे.
मनोरमा नगर येथे आपले सरकार ई सेवा केंद्राचे उद्घाटन. मनोरमा नगर आणि परिसर हा खूप मोठ्या लोकसंख्येचा भाग असून या भागातील लोकांना कोणत्याही दाखला किंवा सर्टिफिकेट काढण्यासाठी आपले सरकार ई सेवा केंद्राची मागणी लोक करत होते. म्हणून मनोरमा नगर येथील भाजपा कार्यालयामध्ये आपले सरकार ई सेवा केंद्राची सुरुवात ठाणे शहरातील आमदार श्री संजय केळकर यांच्या हातून उद्घाटन करून करण्यात आले. केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या अनेक योजनांचा लाभ या ई सेवा केंद्र मार्फत लोकांना त्यांच्या घराच्या जवळच मिळणार आहे. त्यामुळे ई सेवा केंद्रावरून अनेक लोकांची कामे तात्काळ करून मिळणार आहे. केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या तसेच ठाणे महानगरपालिकेच्या विविध योजना, मेडिकल कॅम्प अशा अनेक योजना या कार्यालयामधून आजपर्यंत 15,000 लोकांपर्यंत पोहोचवल्या गेल्या आहेत, असे आयोजक भाजपाचे दत्ता घाडगे यांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी भाजपा पदाधिकारी हेमंत म्हात्रे, चंद्रमा चव्हाण, महेश ताजने, जितेंद्र मडवी, कृपाल कांबळे, छत्रपती पुर्णेकर, मत्स्यगंधा पवार, वैशाली चव्हाण, पूनम लोखंडे हे उपस्थित होते. सर्व आमचे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी उपस्थित आहे. आमचा एकच उद्देश होता की इथल्या नागरिकांना कुठेही बाहेर न जाता एकाच ठिकाणी सगळ्या सेवा मिळाव्यात आणि हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही ई सेवा केंद्राची नोंदणी चालू केली आणि आता या ठिकाणी ई सेवा केंद्राचं उद्घाटन झालेलं आहे. यापुढे या ऑफिसमध्ये इथल्या नागरिकांना कोणतेही सर्टिफिकेट असेल, डोमिसाईल सर्टिफिकेट, वेगवेगळे सर्टिफिकेट इथं मिळणार आहेत. हा एक मोठा लाभ आहे. त्याबद्दल मी सर्व नागरिकांतर्फे आवाहन करतो की आपल्याला यापुढे जे काही सर्टिफिकेट लागणार आहेत ती सगळी सर्टिफिकेट आमच्या या ऑफिसमधून मिळतील आणि ह्या सगळ्या उपक्रमास आमदार संजय केळकर साहेबांनी नेहमी मदत केली चालू करण्यात. त्याबद्दल इथल्या नागरिकांतर्फे सुद्धा मी आमदार संजय केळकर साहेबांचं खूप खूप धन्यवाद करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी संपर्क कार्यालयामध्ये ई सेवा केंद्र सुरू केलंय सिद्धांत या नावाने आणि पूनम लोखंडे हिच्या पुढाकाराने हे सुरू केलेलं आहे. लोकांना अनेक प्रकारची कामं असतात, अगदी सर्टिफिकेट, निरनिराळ्या बर्थ सर्टिफिकेट पासून ते पासपोर्ट पर्यंत आणि आयुष्यमान कार्डापासून ते आधार कार्ड पर्यंत ही सगळ्या सेवा ज्या आहेत त्या ऑनलाईन देखील यांनी या ठिकाणी उपलब्ध केलेल्या आहेत आणि प्रत्यक्ष या ठिकाणी हे सेंटर जे आहे ते जनतेच्या करता खुलं राहणार आहे. मला खूप आनंद वाटतो की निरनिराळ्या ठिकाणी आम्ही कॅम्प तर घेतोच, आधार कार्ड आपल्या दारी, आयुष्यमान च्या संबंधातले आम्ही कॅम्प त्या ठिकाणी घेतो, पण कुठे ना कुठे स्थिर असं केंद्र पण असेल तर ज्यांना त्याला आपापल्या वेळेनुसार येता येतं आणि त्याचा लाभ जो आहे त्याला घेता येतो. आज या अक्षय तृतीयेच्या शुभ दिवशी ही सेवा केंद्र आहे हे आणि हे ई सेवा केंद्र निश्चितपणे लोकाभिमुख असेल आणि जनतेला खूप फार मोठा आधार या केंद्राच्या माध्यमातून, ई सेवेच्या माध्यमातून आणि ऑनलाईन सेवेच्या माध्यमातून मिळेल. मतदान जागृतीसाठी आयोजित केलेल्या मिनी मॅरेथॉनला ठाणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. ठाणे महानगरपालिका, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन, ठाणे सिटीझन्स फाउंडेशन यांचा संयुक्त उपक्रम. जिल्हाधिकारी अशोक शिंगारे आणि आयुक्त सौरभ राव यांची उपस्थिती. येत्या 20 मे रोजी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे याबद्दल जागृती करण्यासाठी ठाण्यात शनिवार 11 मे रोजी सकाळी मिनी मॅरेथॉन रन अँड वोट 2024 आयोजन करण्यात आले होते. या मिनी मॅरेथॉनला ठाणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ठाणे महापालिका, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे जिल्हा ॲथलेटिक असोसिएशन आणि ठाणे सिटीझन फाउंडेशन यांनी संयुक्तपणे या उपक्रमाचे आयोजन केले होते. मिनी मॅरेथॉनला सकाळी 6:30 वाजता प्रारंभ झाला. ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे आणि ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी मॅरेथॉनचा झेंडा दाखवून आरंभ केला. तत्पूर्वी स्पर्धक, महापालिका अधिकारी आणि कर्मचारी यांनी मतदान करण्याची शपथ घेतली. यावेळी अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त जी गोदेपुरे, तुषार पवार, उमेश बिरारी, दिनेश तायडे, अनघा कदम, मुख्य लेखा अधिकारी दिलीप सूर्यवंशी, मिनल पालांडे,
सहाय्यक आयुक्त सचिन बोरसे, रंजू पवार, आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासिन तडवी, ठाणे सिटीजन्स फाउंडेशनचे कॅस्बर ऑगस्टिन आदी उपस्थित होते. राजेंद्र पाटणकर यांनी पूर्ण समारंभाचे सूत्रसंचालन केले. ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी सर्व धावपटूंचे मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्याबद्दल कौतुक केले. तसेच मतदान करण्याचा संदेश घरोघरी घेऊन जाण्याचे आवाहनही केले. मतदान करणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. ते आपण न चुकता सजगपणे पार पाडले पाहिजे. तसेच आपण तर मतदान करावेच, शिवाय इतरांनाही मतदानाचे स्मरण करून द्यावे, असे आवाहन या प्रसंगी महापालिका आयुक्त सौरभराव यांनी केले. महापालिका अधिकारी आणि कर्मचारी यांचीही विशेष दौड यावेळी झाली. सर्व विजयी स्पर्धकांना डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे झालेल्या समारंभात पारितोषिके प्रदान करण्यात आली. यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी मुद्दाच नसल्याचे मत मांडत ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात येणाऱ्या परप्रांतीयांच्या लोंढ्यांचा मुद्दा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी कळवा येथील सभेत बोलताना मांडला. खासदार झाल्यावर हे प्रश्न संसदेत मांडा आणि लोंढे आवरा, असा सल्लाही त्यांनी डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के या दोन्ही महायुतीच्या उमेदवारांना दिला. ठाणे लोकसभा मतदारसंघातील शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के आणि कल्याण लोकसभा मतदारसंघातील शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी कळवा येथे जाहीर सभा घेतली. आतापर्यंत आणीबाणी, बोफर्स कांदा, बाबरी मस्जिद, विदेशी महिला, शायनिंग इंडिया अशा मुद्द्यांवर लोकसभेच्या निवडणुका झाल्या. 2014 आणि 2019 मध्ये मोदी आणि पुलवामा मुद्द्यांवर निवडणुका पार पडल्या. यंदा निवडणुकीत मुद्दाच नसल्यामुळे आई बहिणींचा उद्धार केला जात असल्याचे मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले. लोकसंख्येच्या आधारावर महापालिकांची निर्मिती केली जाते. ठाणे जिल्ह्यात बाहेरील राज्यातून येणाऱ्यांचे सर्वाधिक प्रमाण आहे. त्यामुळे राज्यातील एकट्या ठाणे जिल्ह्यात 7 महापालिका आहेत, तर इतर जिल्ह्यात केवळ एकच महापालिका आहे. देशातील ठाणे हा एकमेव असा जिल्हा आहे की इथे परराज्यातून येणाऱ्या लोंढ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. या जिल्ह्यामध्ये किती माणसे आली आणि किती माणसे येत आहेत याचा अंदाज नाही. आधीच ठाणे जिल्ह्यातील सगळ्या महापालिका विस्कटलेल्या आहेत. त्यात लोंढे वाढत राहिले तर त्या अजून विस्कटून जातील आणि मूळच्या माणसांच्या हाताला काहीही लागणार नाही, असेही ते म्हणाले. जिल्ह्यांमध्ये लोंढा येण्याचे प्रमाण वाढतच राहिले तर कितीही निधी आणून काम केले तरी ते पुरेसे पडणार नाही. त्यामुळे खासदार झाल्यावर हे प्रश्न संसदेत मांडा आणि लोंढे आवरा, असा सल्लाही त्यांनी डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के या दोन्ही महायुतीच्या उमेदवारांना दिला. अनेक वर्ष महाराष्ट्रात राहणाऱ्या अमराठींना माणसांना माझा विरोध नाही, पण त्यांना फक्त एकच अट आहे, ती म्हणजे मराठी भाषा बोलता आली पाहिजे, असेही ते म्हणाले. सुंदर शहर ते व्हायला एक ठाणं होतं, त्याला तलावांचं शहर म्हणायचे. त्या तलावांचे शहर बुजवले गेले आणि नंतर टँकर सुरू झाले. आपलं पुणा काय, मुंबई काय, ठाणा काय, आता म्हणजे मी असं काय फार लांब म्हणत नाहीये, 30-35 वर्षापूर्वीच असेल फार तर. पुणे इके काळी वगैरे असं काही नाही, पण छान तुमदार मला असं वाटतं की अशी शहरं ही आपल्याकडनं उभी राहिली पाहिजेत. आता या इमारती सगळ्या बाजूनी उभ्या राहत आहेत, कॉन्क्रीट जंगल्स उभी राहतात. हा ठाणे जिल्हा या देशामधला, मी तुम्हाला सांगतो, मी काय बोलता तर तुम्ही लक्षात ठेवा. आज ही ठाणे लोकसभा कल्याण लोकसभेची संयुक्त ही सभा आहे. मी गेले अनेक वर्ष सांगतोय की आज या देशामधनं वेगवेगळ्या राज्यांमधनं जी लोक येत आहेत महाराष्ट्रामध्ये, तुम्ही कितीही काम करा, कितीही रस्ते बांधा, कितीही पूल बांधा, कितीही काही करा, पण जोपर्यंत हे बाहेरचे लोंढे जोपर्यंत थांबणार नाहीत तोपर्यंत तुम्ही कितीही विकास केला तरी या शहरांमध्ये काहीही घडू शकणार नाही. आज खासदार श्रीकांत शिंदे असतील आणि भविष्यातले होणारे खासदार नरेश म्हस्के असतील,
उद्या त्यांनी किती फंड आणले, काही आणलं, मी खास करून ठाणे जिल्ह्याबद्दल बोलतोय. मला वाटत नाही भारतामध्ये, संपूर्ण भारतामध्ये, कदाचित जगात ठाणे जिल्ह्यासारखं हे जे सगळे बाहेरून जे लोक येत आहेत यांचं सर्वात जास्त येण्याचं प्रमाण हे ठाणे जिल्ह्यात आहे.